नमस्कार, माझं नाव वैभव माने. पुन्हा एकदा नवीन एका व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो. आता मी प्रबोधनकार ठाकरे या बसस्टॉपच्या तिकडे आहे. इथून आपण काही पुस्तकांचं दुकान आहे ते पाहायला जाणार आहोत. हे पुस्तकाचं दुकान रस्त्यावरती लावलेलं असतं आणि या ठिकाणी पुस्तकं आपल्याला अत्यंत स्वस्त दरात मिळतात. तर सुरुवातीला मी हे पुस्तक दुकान कुठे आहे ते तुम्हाला सांगतो, म्हणजे या ठिकाणी कसं यायचं हे तुम्हाला लगेच समजेल. दादर स्टेशनला उतरल्यानंतर कबूतरखान्याच्या दिशेने आपण खालच्या बाजूला जर चालत आलो, सिद्धिविनायक मंदिर हा जो रोड आहे त्याच ठिकाणी हे दुकान आहे. आपण या दुकानाच्या समोर पाहिलं तर सारस्वत बँक आहे आणि या बँकेच्या समोर एक रस्ता आहे आणि तो रस्ता ओलांडल्यानंतर समोरच हे पुस्तकांचं दुकान आहे. भावना मेटल अँड पेपर मॅट असं या दुकानाचं नाव आहे. या ठिकाणी बरीच आपल्याला जुनी पुस्तकं आहेत ते पुस्तकं या ठिकाणी मिळतात आणि तसेच आपण या ठिकाणी इंग्रजी पुस्तकं देखील पाहू शकतो. जर तुम्हाला इंग्रजी पुस्तकं वाचण्याची आवड असेल तर या ठिकाणी इंग्रजी पुस्तकं मिळतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी पुस्तकं खूप स्वस्तात मिळतात. म्हणजे जर बाहेर दुकानात जर तुम्ही पुस्तकं घ्यायला गेलात तर त्या ठिकाणी प्राईस टू प्राईस पुस्तकं विकतात, पण या ठिकाणी प्राईस टू प्राईस पुस्तकं न विकता स्वस्तात पुस्तकं मिळतात. या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला खूप सारी मराठी पुस्तकं या ठिकाणी विक्रीसाठी ठेवण्यात आलेले दिसतात. या ठिकाणी आपल्याला सध्या कोणती सुप्रसिद्ध पुस्तकं आहेत ते विक्रीसाठी ठेवण्यात आलेली आपल्याला दिसतात. मला या ठिकाणी आवडलेलं एक पुस्तक म्हणजे दादा कोंडके यांचं जीवनचरित्र एकटा जीव हे पुस्तक या ठिकाणी विक्रीसाठी ठेवण्यात आलेलं होतं. तसेच या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंचं फकीरा असेल किंवा या ठिकाणी खूप सारी पुस्तकं अशी आहेत जी आपण वाचन करू शकता. अजून एक मला आवडलेलं पुस्तक म्हणजे शिवाजी सावंत लिखित छावा ही कादंबरी या ठिकाणी विक्रीसाठी होती. या ठिकाणी येऊन प्रत्यक्षात आपण जर पाहिलं तर खूप सारी पुस्तकं आहेत जी नवी पण आहेत आणि जुनी पण आहेत. म्हणजे जुन्या काळातील सुप्रसिद्ध कादंबऱ्या असतील, कथा असतील, नाटक असतील या ठिकाणी विक्रीसाठी ठेवण्यात आलेले आहेत. तसेच नुकतीच प्रसिद्ध झालेली पुस्तकं देखील या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत. तसेच इंग्रजीमधील सुप्रसिद्ध कादंबऱ्या असतील किंवा नाटक असेल या ठिकाणी विक्रीसाठी ठेवण्यात आलेलं आहे. आपण जर या ठिकाणी पाहिलं तर खूप सारी पुस्तकं आहेत जी आपण खरेदी करू शकतो. तसेच या ठिकाणी आपल्याला जर पुस्तकं खरेदी करायचं असेल तर व्यवस्थित त्या पुस्तकाचा जो काही भाव असेल तो माहीत असणं गरजेचं आहे आणि त्यानुसारच आपण ते पुस्तक खरेदी करू शकतो. या ठिकाणी अजून एक सुप्रसिद्ध पुस्तक मला दिसलं. शिवाजी सावंत यांनी श्रीकृष्णाच्या आयुष्यावरती लिहिलेली युगंधर कादंबरी मला दिसली. हा व्लॉग तुम्हाला आवडला असल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा अँड शेअर करा. थँक्यू.